तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू घेऊन आलेलो आहो. तर यावेळेस आपला टॉपिक आहे विभाज्यता. तर विभाज्यतेच्या बेसिक टॉपिकवर एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तो व्हिडिओ नक्कीच बघा. त्याच्यामध्ये 2 ते 11 या सगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या आणि त्याच्यावर आधारित काही उदाहरणे मी घेतलेले आहे. ते बघितल्यानंतर तुम्हाला त्या कसोट्यांची स्पष्ट माहिती होईल आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला खूपच फायदा होईल. जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मी 11 ची कसोटी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली होती. तर या ठिकाणी बघा 11 इथे काय दिलेलं आहे बघा. 3, 6, 8, 9 स्टार आणि 5 या संख्येला या संख्येला कशाने भाग जातो? 11 नी पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा असं म्हटलेलं आहे. 11 ची कसोटी काय म्हणते? तर लक्षात घ्या 11 ची कसोटी म्हणते, की समस्थानी आणि विषमस्थानी जे अंक आहेत, हे समस्थानचे हे विषमस्थानचे अंक आहेत हां. आता समस्थानचे कोणकोणते आहे? हे 6, 9 आणि हे 5. हे समस्थानचे अंक आहे. यांची करायची बेरीज. तर विषमस्थानच्या अंकाची बेरीज होईल 3 आणि 8. 3 आणि 8 किती झाले? 3 आणि 8 11. 11 अधिक स्टार. 11 अधिक स्टार आणि याच्यातून काय वजा केलं? याच्यातून जर आपण हे वजा केले किती? 6 आणि 9 15, 15 आणि 5 20. हे वजा केले तर याचं उत्तर 0 किंवा 11 यायला पाहिजे. 0 किंवा 11 यायला पाहिजे. असं 11 ची कसोटी म्हणते. तर बघा, आता इथे जर आपण 9 घेतले, या स्टारच्या जागी जर 9 घेतले, तर बघा 11 अधिक 9 केले आपण. स्टारच्या जागी किती घेतले? 9. ठीक आहे. आणि वजा 20 केले, तर इथे उत्तर किती मिळतं? 0. बरोबर आहे. तर इथे काय होईल? 20 वजा 20 बरोबर 0 आहे ना? बरोबर आहे का? तर स्टारची किंमत जर आपण 9 ठेवली, तर ह्या गणिताचं उत्तर आपल्याला काढता येतं. म्हणून 11 ने विभाज्य होण्यासाठी या स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा लागेल? 9 हा अंक आपल्याला लिहावा लागेल. अशा प्रकारे अशी कसोटी लावायची आणि असं हे सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. दुसरं गणित बघा, हे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारलेलं आहे. आता पूर्व परीक्षेचा पेपर पुढच्या आठवड्यात आहे. त्यामध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारचं उदाहरण. तर बघा याला काय म्हणतो 3 आणि 5 ने भाग जातो. तर अनुक्रमे एकक व हजार स्थानासाठी उचित अंक जोडी निवडा. तर इथे आपल्याला जोडी निवडायची आहे. ठीक आहे. तर 3 ने भाग जाण्यासाठी काय कंडिशन आहे? काय कंडिशन आहे सांगा? याला आपण x घेऊ, पहिला याला x घेऊ, याला y घेऊ. ठीक आहे. तर 3 ने भाग जाण्यासाठी कंडिशन काय आहे? की या सगळ्यांची या बेरजेला 3 ने भाग जायला पाहिजे. म्हणजे 3 आणि 5, 3 आणि 5 ची 8 झाली बेरीज, 8 आणि 7 15 झाले. 15 आणि 2 17 आणि 5 22. 22 झाले. 22 x अधिक y. 22 x अधिक y ही संख्या कशी आहे? 3 ने भाग जाणारी आहे. ही संख्या 3 ने भाग जाणारी आहे. पूर्ण भाग जाणारी आहे. ठीक आहे. तर बघा आता हां, आता बघा 5 ची कसोटी काय म्हणते? 5 ची कसोटी जर आपण याला लावली, तर हा जो y आहे, हा y हा 0 किंवा 5 असायला पाहिजे. तेव्हाच त्याला 5 नी पूर्ण भाग जाईल. तर बघा आता 3 नी जर या 3 नी जर आपल्याला भागायचं असेल, तर त्यांची बेरीज करावी लागेल. बरोबर आहे? यांची बेरीज आणि हा 0 किंवा 5 तर याच्यापैकी हे ठेवून बघायचं इथे. अ, इथे आपण जर इथे बघा 2 ठिकाणी 2 ऑप्शनमध्ये 0-0 आहे. तर आपण आधी याची व्हॅल्यू 0 ठेवून बघू. कशाची? yची. अ, बरोबर आहे. ठीक आहे. तर जोडी विचारली आहे ना, तर कोणताही अंक समजा yची व्हॅल्यू जर आपण 0 ठेवली, हा y आपण शेवटी घेतला, म्हणजे yची व्हॅल्यू जर 0 ठेवली, तर काय होईल सांगा बरं? 22 अधिक x अधिक 0 हा 3 ने विभाज्य होतो. आता मला सांगा, या xच्या जागी अशी कोणती संख्या ठेवायची, की ज्याच्यामुळे आता हा जर 0 घेतला आपण, तर ज्याच्यामुळे काय होईल? हा जर 4 ठेवली इथे, तर 26 होईल. इथे 6 ठेवलं, तर काय होईल? की काय होईल? 28 होईल. म्हणजे 0 ही yची किंमत नाही. कारण ती 3 ने विभाजित होणार नाही. कारण 26 पण 3 ने विभाजित होत नाही आणि 28 पण 3 ने विभाजित होत नाही. म्हणून yची किंमत 0 होणार नाही. मग yची किंमत किती ठेवायची? 5 ठेवायची. इथे yची किंमत 5 ठेवायची. तर 5 ऑप्शनवाले 2 ऑप्शन आहे आपल्याकडे 5 वाले. ठीक आहे. yची किंमत जर 5 ठेवली, इथे 5 ठेवली, तर 22 आणि 5 27 झाले. आता 27 आणि xची किंमत जर आपण
आता 3 ने भाग जाण्यासाठी 27 झाले आणि 3 ने भाग जाण्यासाठी x ची किंमत काय ठेवावी लागेल? 4 ठेवावी लागेल की 6 ठेवावी लागेल? हे विचार करायचा. 4 ठेवलं तर 27 न 4 31. 31 3 नी विभाज्य होणार नाही. आणि जर 6 ठेवलं तर काय होईल? 27 आणि 6 33. 33 3 नी विभाज्य आहे. म्हणजे या गणिताचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. तर बघा असा विचार करावा लागतो विद्यार्थ्यांनो. त्यामुळे आपल्याला याचं करेक्ट आन्सर काढता येतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा 9 या संख्येने D6, D41 या 5 अंकी संख्येला निश्चेष भाग जातो. तर दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज दिलेल्या पर्यायातून निवडा. तर या 5 अंकी संख्येला निश्चेष भाग जातो म्हणलाय त्यांनी, बरोबर आहे. तर दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज या संख्येतील अंकांची किमान बेरीज आपल्याला विचारली आहे. तर बघा 4 आणि 1 5, 5 आणि 6 11 होतात, बरोबर आहे. 11 होतात. तर दिलेली अट पूर्ण करणाऱ्या अंकांची किमान म्हणजे लहानात लहान बेरीज विचारलेली आहे. आता मला सांगा या 3 संख्यांची बेरीज झाली 11 आणि हे आहे 2D. तर जर याच्या बरोबर आपण सर्वात लहान संख्या इथे घेतली, किती घेतली? 27, बरोबर आहे. तर बघा 27 घेतली तर D ची किंमत काढता येईल का याच्यावरून? याच्यावरून काढता येईल. 2D बरोबर 27 वजा 11 होईल. 27 वजा 11 होईल म्हणजे इथे किती येईल? किती येईल? 16 येईल. म्हणजे D ची किंमत 8 निघेल याच्यावरून. D ची किंमत किती निघेल? 8 निघेल. बरोबर आहे. तर D ची किंमत जर आपण 8 ठेवली तर काय होईल? यांच्या अंकांची बेरीज किती होईल? 27 होईल आणि आपल्याला त्या 9 ने निश्चेष भाग पण जाईल त्याला. बरोबर आहे. जर आपण याच्या जागी 36 घेतले तर 11 36 मधून जर 11 मायनस केले तर 25 येईल. म्हणजे ते होणार नाही. म्हणजे हा पहिला ऑप्शन किमान विचारलाय म्हणून लहानात लहान संख्या घ्यायची. आधी लहानात लहान संख्या घेतली आणि त्याच्याने केलं तर आपल्याला उत्तर मिळतात इथे, बरोबर आहे. तर म्हणून याची किमान बेरीज किती राहील? 27 राहील. हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा इथे दिलेलं आहे 3, 2, 1 स्टार 7 या संख्येला 9 नी पूर्ण भाग जाण्यासाठी च्या जागी कोणता अंक असावा? स्टारच्या जागी, ठीक आहे. स्टारच्या जागी कोणता अंक असावा असं विचारलेलं आहे. तर सांगा बरं आता 9 ने पूर्ण भाग जायचा आहे याला, तर याच्या जागी कोणता अंक पाहिजे? आता बघा या अंकांची बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 आणि 7 13. 13 झाले. 6 आणि 7 13 झाले. तर 13 झाले. 6 आणि 7 13 झाले. बरोबर आहे. तर इथे एकच अंक पाहिजे म्हणजे हा येणार नाही. हा ऑप्शन कटला. आता बघा इथे 13 मध्ये अशी एक संख्या मिळवायची की ती 9 ने विभाज्य होईल. आता 13 मध्ये 5 मिळवले समजा तर 18 होते. 9 ने विभाज्य होते का? होते. म्हणून आणि 6 मिळवले तर 19 होईल. 7 मिळवले तर 20 होईल. तर हे ऑप्शन होणार नाही. फक्त हा ऑप्शन होईल. तर अशा प्रकारे हा गणित पण आपल्याला सोडवता येतो. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 5, 7 आणि 20 यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान पूर्णांक कोणता? 5, 7 आणि 20. आता इथे सर्वात लहान संख्या कोणती दिसत आहे तुम्हाला? 35 दिसत आहे. आता 35 5 गुणिले 7 केलं तर 35 येतात, बरोबर आहे. परंतु 20 नी विभाज्य होते का ही संख्या? नाही. म्हणून हा पूर्णांक होणार नाही. आता बघा दुसरी लहानात लहान संख्या कोणती होईल? लहानात लहान विचारलेली आहे म्हणून बघा दुसरी लहानात लहान संख्या कोणती आहे? 140. 140 ला 5 नी भाग जातो, बरोबर आहे. 7 नी भाग जातो, 20 नी भाग जातो. म्हणून हे आपलं उत्तर या ठिकाणी राहील. लक्षात आलं? कारण 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शन मधलं सर्वात लहान घेतलं, परंतु ते त्याला 20 नी भाग जात नाही. मग त्याच्यानंतर थोडं मोठं घेतलं 140 याला तिन्ही संख्येनी भाग जातो म्हणून या गणिताचे उत्तर 140 आहे. अशा प्रकारे टोटल 5 उदाहरणं आपण सोडवलेली आहे आणि हे 5ही उदाहरणं परीक्षेमध्ये विचारलेली आहे. कुठे MPSC मुख्यमध्ये तर कुठे याच्यामध्ये विचारलेले आहे पूर्वमध्ये. तर या ठिकाणी मी हा टॉपिक संपवतो आणि तुम्हाला हा टॉपिक आवडेल अशी आशा करतो. थँक यू.